ऋतुजा शिर्के आशियाना रिअल इस्टेटच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि तुम्हा सर्वांना आशियाना परिवारातर्फे मकर संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा। आशियाना तुमच्यासाठी घेऊन येत आहे शानदार 3 BHK ज्याचा कार्पेट एरिया अर्थातच स्पेशियस असणार आहे आणि खूप भव्य प्रकल्प हा पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये लवकरच तयार होतोय। तर आता आपण पाहू शकतो याचे हायलाइट्स पॉइंट आपण बघूयात। तर हे जे USP आहेत त्याचे की 4.5 एकरमध्ये हा भव्य प्रकल्प असणार आहे। त्याचबरोबर 5 टॉवर इथे असणार आहेत, 30+ स्टोरीज आहेत, 25+ ॲम्युनिटीज असणार आहेत आणि 6 लेवलचं कार पार्किंग आहे। तर असा हा भव्य प्रकल्प आणि त्याच्यामध्ये असणारा हा 3 BHK आशियाना तुमच्यासाठी घेऊन येत आहे, ज्याचा कार्पेट एरिया असणार आहे 1240 स्क्वेअर फीट। तर चला आपण बघूयात। तुम्ही पाहू शकता ही संपूर्ण एंट्रन्स लॉबी आहे। त्यानंतर एंट्रन्स लॉबीमधून सरळ आत आल्यानंतर ही असणार आहे आपली गेस्ट बेडरूम, जी हॉल आणि डायनिंगच्याही शेजारीच आहे। त्याचबरोबर 1240 स्क्वेअर फीट याचा कार्पेट एरिया असणार आहे। सहसा पुण्यामध्ये तेही मध्यवर्ती भागात ॲम्युनिटीज सहित तेही इतका भव्य प्रकल्प सहसा कुठेही पाहायला मिळणार नाही, पण एरंडवणे पटवर्धन बाग इथे तुम्हाला नक्की पाहायला मिळेल। त्यामध्ये 2, 3 आणि 4 BHKचे ऑप्शन्स अवेलेबल आहेत। तर हा आपला प्रशस्त हॉल तुम्ही पाहू शकता। इतकं इंटेरियर फर्निश्ड सगळं केल्यानंतरही तुम्ही बघू शकता जागा इथे किती आहे, भरपूर स्पेस आहे वापरण्याकरता। त्याचबरोबर हॉलला अटॅच एक मोठं टेरेस देखील आहे। टेरेस पण तुम्ही पाहू शकता। प्रोजेक्टची वैशिष्ट्यच इतकी सुंदर आहेत की 4.5 एकरात हा भव्य प्रकल्प असणार आहे। 5 टॉवर आहेत, 25+ ॲम्युनिटीज आहेत आणि 6 लेवल कार पार्किंग आहे। त्याच्यामुळे अर्थातच हाय राईज टॉवर असणार आहेत आणि हॉलमध्ये ही असलेली डायनिंग स्पेस आपण बघू शकतो आणि याच्याच समोर हे असणार आहे आपलं किचन आणि किचनला लागून आहे ड्राय बाल्कनी। तर ड्राय बाल्कनी पाहिली आपण आणि किचन, डायनिंग हॉल देखील पाहिला। आता आपण मास्टर बेडरूम पाहण्याकरता येऊयात। तर मास्टर बेडरूममध्ये एंट्री केल्यानंतरच तुम्ही पाहू शकता हे वॉशरूम देखील आहे आणि एकदम स्पेशियस अशी ही मास्टर बेडरूम आहे। याला देखील अटॅच बाल्कनी असणार आहे। तर आता आपण चिल्ड्रन्स बेडरूमकडे जाऊयात। तुम्ही पाहू शकता ही मास्टर बेडरूमच्या शेजारीच चिल्ड्रन्स बेडरूम आहे आणि चिल्ड्रन्स बेडरूमकडे जातानाच डाव्या बाजूला आपलं कॉमन वॉशरूम असणार आहे आणि ही आहे आपली चिल्ड्रन्स बेडरूम। तर संपूर्ण 3 BHK फ्लॅट आपण पाहिला की अगदीच स्पेशियस आहे, पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये आहे, म्हणजेच एरंडवणे पटवर्धन बागेत आहे, मेट्रो स्टेशनपासून देखील अगदी जवळ आहे। तर आत्ता जो आपण 3 BHK स्पेशियस सॅम्पल फ्लॅट पाहिला हा तुम्हाला कसा वाटला हे एकदम नक्की कमेंटमध्ये सांगा। त्याचबरोबर एकंदरीत जर प्रोजेक्टबद्दल माहिती द्यायची झाली तर 4.5 एकरमध्ये हा भव्य प्रकल्प असणार आहे। याच्यामध्ये 5 टॉवर आहेत, 6 लेवल कार पार्किंग असणार आहे, त्याचबरोबर 25+ ॲम्युनिटीज आहेत आणि याचं जे पोझिशन असणार आहे ते मार्च 2027ला असणार आहे रेरानुसार। तर जर का तुम्ही या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्टेड असाल तर यामध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2, 3 आणि 4 BHKचे ऑप्शन्स अवेलेबल आहेतच, तेही पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये म्हणजेच एरंडवण्यातल्या पटवर्धन बागेजवळ। तर तुम्ही जर का इंटरेस्टेड असाल तर आजच म्हणजेच मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर बुक करा। त्याचबरोबर आशियाना रिअल इस्टेटच्या यूट्यूब चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। थँक्यू।